कांतीलाल मुकादम यांच्याकडून त्या संघासाठी 6 गावठी कोंबडे दमनपर्यंत आलेले आहेत. क्या बात आहे. नक्कीच विजयजी भालेकर, विकास भालेकर यांनी देखील आपल्या संघाला शुभेच्छा दिल्यात. स्वयंभू पायगाव धन्यवाद जितू भालेकर. नमस्कार. सामना सुरू झालाय. आजच्या दिवसातील हा 5वा बाद फेरीतील सामना आपण पाहतोय. जोशी 11 भादवड ये आणि जय कालिकामाता कालवार. पाचवा सामना आहे. यानंतर मिरसवर भरोडी आणि सोनादेवी टेमगार तयार राहायचा आहे. सचिन याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच जय कालिकामाता कालवार संघाला शुभेच्छा आल्यात. कालवार गावचे उद्योगपती उपसरपंच संदेशर भगवान म्हात्रे, आदेशर भगवान म्हात्रे आणि शौर्य संदेश म्हात्रे. त्यानंतर आमचे सिनियर 40+ श्री कालिकामाता कालवार संघाचे संघनायक प्रकाशदादा म्हात्रे, मुकेश पाटील, सदानंद म्हात्रे, विद्यानंद पाटील आणि योगेश म्हात्रे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद सर्वांचं. दमन दौरा 2023 या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. धावसंख्या 6. जगदीश नाईक आणि सुभाष ही जोडी खेळपट्टीवर. गोलंदाज नरेश म्हात्रे. इथे चेंडूचा अगदी चांगला सन्मान. यामधून चेंडू चाललाय श्रीपाद कव्हर सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण नितेश कडून. सचिन आणि दीपक दोन्ही खेळाडूंनी पाठलाग केला होता चेंडूचा. 3 धावा इथे धावून पूर्ण केले आहेत. धावसंख्या 9. पाच चेंडू टाकून झाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक हे सुरू आहे आणि शेवटचा चेंडू शॉर्ट रेमने गोलंदाज नरेश म्हात्रे. चेंडूला अगदी गली क्षेत्रामध्ये टोलवलाय. छत्रपती यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त एक धाव. एका धावीनी इथे संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 अंकावर. बिनबाद 10 धावा. जोशी 11 भादवार हे संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. नक्कीच आज मुसावा आहे. योगेश नाना म्हात्रे या संघाचे सहकारी खेळाडू आहेत. मुसाबा यांचं विशेष कौतुक करावं लागेल. 2023 दमन दौरा या स्पर्धेसाठी नक्कीच प्रकाशदादा म्हात्रे श्री कालिका माता कालवार सिनियर 40+ चे संघनायक आहेत आणि त्यांच्या संघाकडून आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा आल्या. धन्यवाद.
नक्कीच आमचे परम मित्र आणि जय कालिका माता कालवार संघाचे खंदे समर्थक अजय तिवारी आज आमच्या समर्थक कक्षामध्ये आम्हाला जॉईन झाले आहेत. सचिन नक्कीच गावदेवी केवनी देवी मास्टर 40 प्लस चे उत्कृष्ट खेळाडू परिचित गोंडले यांनी देखील नमन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्यात आणि खेळणाऱ्या दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद परिचित गोंडले. घ्यायचं एक ओव्हर 10 धावा. जय जयदुर्गा नाही अगदी जगदीश नाईक समोर आले की जयदुर्गा टेमगरवाडा संघाचा उल्लेख होतोय. आता जोशी लोन भादवाड हे संघामधून त्यांनी 40 प्लस फॉर्मेटला सुरुवात केलेली आहे. वंडर बॉय भिवंडी जगदीश नाईक काय सुरुवात केली होती. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाच्या अगेन्स्ट पहिला सामना पहिला चेंडू आणि षटकार ठोकला होता जगदीश नाईक यांनी. तब्बल या संघाने त्या संघाच्या विरुद्ध दमन दौऱ्याचा सर्वात मोठा धावसंख्येचा विक्रम नोंदवलेला आहे. तब्बल 70 धावा या संघाने ठोकल्या होत्या आणि बलदेव याची चांगली फलंदाजी राहिली होती. 49 धावांची केली वैयक्तिक. इथे चेंडूला सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पंच शिवम वैती सरांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या 13 या अंकावर. धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. नक्की संदेश मात्रे सध्या या किडानगरीकडे येत आहेत. कालवार गावचे उद्योगपती माजी उपसरपंच प्रगती कॉरीचे मालक संदेश शेठ म्हात्रे तसेच त्यांचे बंधू आदेश शेठ म्हात्रे आपला खूप खूप स्वागत आहे. इथे चेंडूला अगदी सेफ केल्याचा होता. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. जोशी 11 भादवड ए संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. बघूया इथे अगदी सलमीर जोडी खेळते. आतापर्यंत 9 चेंडू खेळलेत. 14 ही धावसंख्या त्यांच्या फलकावर आहे. जगदीश नाईक एक चौकार. सुभाष याच्या बॅट मधून अजून चौकार येणं बाकी आहे. बघूया गोलंदाज नितेश इथे चेंडूला अगदी हलक्या हातानं ऑन साइडला उडवलाय. अतिशय चांगला झेल टिपलाय दीपक यांनी. फलंदाज बाद. कधी कधी जास्त सावधगिरी देखील आपल्या अंगाशी येते. असंच फटका येते. सुभाष खेळले आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. वेलकम सोनादेवी टेमगार संघाचे संघनायक फुलोरे. नक्कीच आमचे परम मित्र भिवंडी तालुक्यातील एक बुलंद आवाज एक स्वीट व्हॉइस समीर ठाकरे यांनी दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसे दोन्ही संघांना देखील शुभेच्छा दिल्यात आणि खास करून त्यांचा लाडका संघ आई जोगेश्वरी सोनांदुर्गी सुपर 6 मध्ये पोहोचले त्यांच्यासाठी देखील शुभेच्छा दिले. धन्यवाद समीर ठाकरे. शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बालरामजी चौधरी साहेबांचे चिरंजीव रोहित चौधरी आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. प्रतापजी पाटील साहेब गणेशदादा केनी हेमंतजी गुलवी मुसाबाई रमेशजी तरे आणि ऑल संघटनेच्या वतीनं रोहितजी चौधरी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दीपकजी म्हात्रे हे देखील आज या स्पर्धेवर जातीने लक्ष ठेवून आहेत. नक्कीच आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये रोहित बालाराम चौधरी उद्योगपती टेमगार अगदी यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी रोहितजी चौधरी त्यांचा घरचा लाडका संघ सोनादेवी टेमगार
सुपर 12 मध्ये पोहोचलाय आणि सुपर कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. तेव्हा ते कार्पेट चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेट रिझनला चेंडूच्या समोर बाला येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 16 अंकावर. 2 ओव्हर 1 बाद 16 धावा. बलदेव जोशी आणि जगदीश नाईक ही जोडी खेळपट्टीवर आहे. अतिशय चांगली स्पर्धा. तब्बल या स्पर्धेमध्ये एकूण 28 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधले 12 संघ सुपर 12 मध्ये आले आणि त्यामधून आतापर्यंत 4 संघ स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत. 4 संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेत. सुपर 12 चे 2 सामने आहेत. त्यामधला एक सामना सुरू आहे आणि शेवटचा एक सामना असेल मिरस्पोर्ट बरोडी आणि सोनादेवी टेमघर. नक्कीच आपण करूया. इंडियन ड्रेसिंग पर्सनॅलिटी रोहित शेठ चौधरी यांचा शुभ सन्मान. आपल्या संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेब यांची अपार मेहनत दमन दौरा 2023 या स्पर्धेसाठी. धन्यवाद रोहित शेठ चौधरी बालराम चौधरी साहेबांचे चिरंजीव उद्योगपती. आपलं खूप खूप आभार. आपण आलात. 2 ओव्हर 1 बाद 16. चला वेळ कमी घ्या. तालवार संघ आज आपल्याला संपूर्ण दमन दौरा कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरण 16 आणि आपल्याला आपल्या भिवंडी नगरीमध्ये देखील जायचं आहे. दीपक याचा पहिला चेंडू उडवलाय चौ कॉर्नर रिझनला आणि क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. चेंडू सीमापार षटकार. जगदीश नाईक यांनी आता टॉप खेर मध्ये प्रवेश केलेला आहे. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. षटकार मारलाय दीपक याला. पहिल्या चेंडूवर धावसंख्येला आकार आलाय 22. 22 धावा 13 चेंडू 1 बाद 22. अजय तिवारी बऱ्याच दिवसातून अगदी आज आमच्या समालोचक कक्षामध्ये. बघूया पुढील चेंडू. इथे देखील फटका उडवलाय मात्र लांबी मिळणार नाहीये. गोलंदाज बाद. जगदीश नाईक याला उत्तर दिलाय. दीपक यांनी चांगला झेल टिपलाय. नितेश चला वेल कमी घ्या प्लीज. जगदीश नाईक गेले आणि मैदानामध्ये सचिन नाईक आले. बघूया योगेश नाना म्हात्रे नुसाबाई काय गेम प्लॅन करतायत. कारण की सामना खूप महत्वाचा आहे. घनश्याम भोईर यांचा संघ स्पर्धेतून बाहेर झालाय. दीपक म्हात्रे यांचा संघ स्पर्धेतून बाहेर झालाय. गणपती भोईर यांचा संघ स्पर्धेतून बाहेर झालाय. आता संघ राहिलेत. बघूया त्यांचे अगदी पदाधिकारी देखील इथे ठाण मांडून आहेत. विलासमूर्ती राणाल संघ सुपर 6 मध्ये. आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघ सुपर 6 मध्ये. येवन जोडी सिद्धविनायक अंजूर संघ सुपर 6 मध्ये
आणि जितू गवळी यांचा संघ स्वयंभू पायगाव सुपर 6 मध्ये. आणि या सामन्यातून बघूया जोशीनून भादवड ए जय कालिका माता कालवार. इथे अगदी फलंदाज शॉर्ट बाद सचिन नाईक हो युटी आउट. वेलकम सचिन पवार. सोनादेवी टेमघर संघाचा हा इष्टरक्षक फलंदाज. नक्कीच हेमंतजी गुलवी मुसाबाई या स्पर्धेचे मुख्य परीक्षक निरीक्षक यांच्याकडून त्यांच्या प्रत्येक फलंदाजाला करासाठी रोख रक्कम 500 रुपये. कॅमेरामॅन स्टँड वर जे आमचे काही प्रेक्षक वर प्लीज जरा साईडला यायचंय. धन्यवाद. हो वरती अगदी तिसऱ्या मजल्यावर आपले कॅमेरामॅन आहेत. इथे फलंदाज धावचित बाद ज्ञानेश्वर बाद झालेत. बलदेव जोशी तेलपट्टीवर आहेत. इथे दीपक याच्या ओव्हर मध्ये अगदी विकेटची खुराक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 25. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या पहिल्या इनिंगचे 17. शेवटचा एक चेंडू शेष आहे तिसऱ्या ओव्हरचा. उद्यापासून आपण स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषक 2023 पर्व तिसरं पाहणार आहोत. आणि 40+ फॉर्मॅटचा पहिला सामना उद्या होईल गावदेवी पूर्णा इंगल स्पोर्ट खाडी. त्यानंतर एकविरा पिंपलनेर आणि मार्कंडे कारिवली या संघाने वेलीवर पोहोचायचं आहे. उद्यापासून आपण 40+ फॉर्मॅटला सुरुवात करणार आहोत. स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषक 2023 पर्व तिसरं. आणि स्पर्धेचे सत्ता धरता चारधाम ग्रुपचे सर्वा गणेश केनी. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ मानकुली ग्रामपंचायत मानकुली आणि चौटेरो मानकुली ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. गोलंदाज तयार योगेश म्हात्रे सर्वांचे लाडके नाना. नाना यांनी अंध्य पहिला चेंडू इथे बलदेव सापडलाय जाल्यामध्ये. मोठी विकेट बलदेव जोशीची. काय चाललंय मैदानामध्ये. अगदी जोशी इलेव्हन भादवड ये हा संघ या तिसऱ्या ओव्हर मध्ये बॅकफुटवर. धावा झालेत 25. 3 ओव्हर 25. फलंदाज बाद झालेत 5. बलदेव जोशीची विकेट. नानायला धाव घेण्याची गरज होती का. नानाला स्ट्राईक वर जाण्याची घाई झाली होती का. हा प्रश्न मात्र आता नक्कीच त्यांचा विषय बनलाय जोशी भादवाड खेळाडू कक्षामध्ये. कारण की सचिन सुभाष पंडित भोईर मुस्ताबाई नक्कीच विचार करत असतील की या एकाच धावीची आपल्याला गरज होती का. स्ट्राईक वर बलदेव जोशी गेले असते. मात्र इथे आता चित्र असं आहे. योगेश म्हात्रे स्ट्राईक वर. समोर गोलंदाज आहे ज्युनियर बाला. भिवंडी टेनिस क्रिकेट मधला स्टार खेळाडू. 2 ओव्हर मध्ये 16. तिसऱ्या ओव्हर मध्ये 9. एकूण धावा झाले 25. आता शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर बाला. योगेश नानासाठी हा चेंडू अगदी बोटांची जादू दाखवताना गोलंदाज बाला. क्या बात आहे. नानावर आता दर्पण वाढलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू
इथे हा चेंडू अगदी चेंडू डीप फाईन लेग रिझन कडे दीपक उचलतोय. योगेश मात्रे स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या 26. पिंटू आलाय. बघूया पिंटूकडे 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये पिंटू आपल्या संघाला किती धावांपर्यंत घेऊन जातोय. इथे हा लो फलटो चेंडू डीप मिड विकेट बनला. अप्रतिम झेल सचिन काय झेल टिपलाय. आणि अगदी तिथे दोन्ही खेळाडू बघा नितेश आणि सचिन आनंदोत्सव साजरा करताना. नक्कीच नितीन पाटील खुश असतील. संदेश म्हात्रे देखील खुश असतील. अगदी या संघामध्ये नरेश म्हात्रे गोरखदादा देवीदास अनंत आलेत तेव्हापासून या संघाची ताकद द्विगुणित झालेली आहे. चला चर्चा कमी करा. नवीन फलंदाज गुरु याच गुरु यांनी अध्यक्ष चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. चांगला खेळाडू आहे. बघूया इनेट नंबर 8 वर आलाय. 3 ओव्हर मध्ये धावा 25 होत्या. इथे आता चौथ्या ओव्हरचे 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 1 धाव आली. धावसंख्या 26. सामना कुठेतरी फसलाय. जोशी 11 भादोड हे संघासाठी. चला पुढील दोन्ही संघ नाही आपण तयार राहायचंय. मीर स्पोर्ट भरोडी आणि सोनादेवी टेमदार. चला कालवार संघ पहिलीच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. बाला डावखोऱ्या फलंदाज गुरुसाठी हा फुल टॉस. बघूया चेंडू चाललाय अगदी डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. गुरु याच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या 30 या अंकावर. नक्की योगेश नाना काहीतरी कानमंत्र देत आहेत गुरुसाठी. कारण की इथे आपण एकंदरीत जर हवामानाचा अंदाज घेतला तर आली उजव्या हाताच्या फलंदाजापेक्षा डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक वातावरण आहे. तरे साहेब रमेशजी तरे साहेब आपण समालोचक कक्षाशी लगेच संपर्क साधा. डॉट चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा आणि इथे देखील फटका उडवलाय. छत्रपती अगदी बॅकअप साठी दीपक सज्ज होते ना. सॉरी प्रवीण ना. इथे 2 धावा आल्यात. सर 2 धावा. यस 32 टोटल आणि विजयाचं लक्ष आहे 33 धावांचं. आपण जाऊया साखळी सामन्यातील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. मीर स्पोर्ट भरोडी आणि सोनादेवी टेमगार. चला या दोन्ही संघाचे संघनायक वेलकम. रोहित शेठ चौधरी उद्योगपती टेमगार आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बलरामजी चौधरी साहेबांचे चिरंजीव यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी. सोनादेवी टेमगार संघाचे संघनायक मिरचोर भरोडी संघनायक आपण यायचं आहे. नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सुपर 12 मधली सुपर 6वी लढत पाहणार आहोत. बघा दोन्ही संघनायकांसाठी आम्ही सांगू इच्छितो एका बाजूला हेड आणि एका बाजूला टर्न असं नाण्याचं स्वरूप आहे. इथं फुलोर आहे. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक सचिन भगत. रोहितजी चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाते. हेड अशी कॉलिंग आहे आणि अगेन्स्ट फेल आलाय. नक्कीच इथे नाणेफेकी मिरस्पोर्ट भरोडी
संघाच्या बाजूने लागलेली आहे. रोहित शेठ, मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही अगदी आम्ही बऱ्याचदा भिवंडी ग्रामीणमध्ये समालोचन करत असतोय. रेग्युलर क्रिकेट असतो की 40+. तुम्ही आज दमण दौऱ्यावर आलात. क्रिकेटचे अगदी आपलं जवळीक नातं आहे. सोनादेवी टेमघर संघ म्हटलं तर नवीन 40+ संघटनेच्या या दौऱ्याविषयी आपण 2 शब्द इथं मनोगत व्यक्त करायचे आहेत. सर्वप्रथम तुम्ही माझं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि खूप चांगल्या पद्धतीचं अरेंजमेंट इथे तुम्ही केलेलं आहे. सर्व आपल्या आगरी समाजाला एकत्र आणण्याचं आणि एकत्र खेळवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करवता. एक सर्वांची एकजूट बघून मी आज खूप आनंदी झालेलो आहे. आणि तुम्ही हे असेच स्पर्धा सालाबाद प्रमाणे भरवाल आणि सर्वांना प्रोत्साहित कराल, हेच तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट देतो आणि सर्व संघांना ऑल द बेस्ट. आणि बघूया आज कोण जिंकतो. वाह! क्या बात है! खूप खूप धन्यवाद. अतिशय चांगलं मनोगत आपण व्यक्त केलं. मिरजकोट भरोडी संघाचे संघनायक सुनील भगत आपण नाणेफेकी जिंकलात. समोरचा संघ सोनादेवी टेमघर बलाढ्य संघ आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यामागचा उद्देश? कमीत कमी रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कुठले फलंदाज जे आपण टार्गेट करा, कुठले फलंदाज आहे ना अगदी कमीत कमीत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणारे कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत? प्रदीप पाटील आणि प्रेमनाथ भोईर यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण जितू फुलोरे सोनादेवी टेंबर संघाचे संघटक यांच्याकडे. नाणेफेकी आपण हरलात. प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेकी आपल्यासाठी किती महत्वाची होती? खूप महत्त्वाची होती आणि आम्ही त्यानुसार गेम प्लॅन केला होता. परंतु काही हरकत नाही. आम्ही आमचा गेम प्लॅन पूर्णपणे करू. तर प्रथम फलंदाजी करताना आपल्या संघासाठी कोणती टोटल सेफ असेल मिरजकोट भरोडी संघासाठी आणि कोणाकडून या सामन्यातून जास्त अपेक्षा आहेत? अल्पेश चौधरी, सचिन पवार आणि स्वतः मी 40-45 धावापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. कसं एन्जॉय केलं दमण दौरा 2023? खूप छान. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. सुपर 12ची सुपर 6वी लढत थोड्याच वेळात सुरू होणार आहे. मिरजकोट भरोडी आणि सोनादेवी टेमघर नाणेफेकी जिंकून मिरजकोट भरोडी संघाचे संघनायक सुनील भगत यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी सोनादेवी टेमघर संघाला आमंत्रित केले. जाऊया आपण समालोचक कक्षामधून ऐकूया. आमचे ज्येष्ठ समालोचक भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष मोहनदादा भोईर यांचा आवाज. थँक्स. धन्यवाद कालरोमजी केनी. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. बिग मॅच मित्र आपण पाहतोय जोशी भादोड विपक्ष कालिका माता कालबार या दोन दिग्गज संघामध्ये विजयासाठी प्रथम आपण फलंदाजी करताना पाहिलं. जोशी भादोड संघाने केल्या 32 धावा आणि 33 धावांचं एक मापक लक्ष्य. हरेश म्हात्रे आणि नारायण म्हात्रे एवन जोडी अगदी कालवार संघाला शुभेच्छा देत आहेत. नक्की संदेश म्हात्रे, आदेश म्हात्रे, मुकेश पाटील सध्या या किनारकडे त्यांनी प्रस्थान केलेले आहेत. थोड्याच वेळात तिथे ते पोहोचतायत. धन्यवाद. विजयासाठी 33 धावांचं एक लक्ष्य आणि या 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. प्रवीण आणि नरेश. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक हातात गोलंदाज आणि पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित समजता आल्यानंतर थोडासा मिसफील करताना क्षेत्ररक्षक आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एक धाव आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष. अतिशय चांगला फटका आपल्या सुंदर ऑनराईटचा फटका. चेंडू यस क्षेत्ररक्षाला बीट करून चेंडू जातोय सी मार्कच्या बाहेर चौकार. आपल्या चेंडूला सुंदरचा ऑनराईटचा फटका. पण फलंदाज प्रवीण याच्या बॅट मधून पाहिला खाली क्षेत्रामधून चेंडू देखील मार्गस्थ झाला
आणि या 4 धावांनी संघ धावसंख्या 6 वर पोहोचली. यानंतर बिग मॅच मेन स्पोर्ट्स बरोडी विपक्ष सोनादेवी टेमघर. बघा सोनादेवी टेमघर संघाला ऍडव्हान्स मधून शुभेच्छा देतात. तुषारजी चौधरी टेमघर हॅलो पर्टिक्युलर फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. नक्कीच प्रवीणजी गुंडले यांनी अण्णा याच्यासाठी स्पेशली शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या सौभाग्यवती दुवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सौभाग्यवती भावना प्रवीण गुंडले यांच्यावरून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. नक्की मी आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. ओ टू मोहन भोईर. थँक्स धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. 33 धावांचं एक मापक लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात. अतिशय चांगला फटका प्रवीण याच्या बॅट मधून येतोय. 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांनी सगळ्यात धावसंख्या 8 वर पोहोचली. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर विजयाचं लक्ष 33 धावांचं. जोशी 11 भातबड विपक्ष जय कालिका माता कालवार या 2 दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. यस अतिशय चांगला चेंडू हलकासा अपील पंच मात्र संमत नाहीये. लेग बाईचा इशारा तो एक धावेचा निर्बळ धावसंख्या 9. तुषार चौधरी यांनी देखील ऑल दी बेस्ट केले स्पर्धेसाठी आणि खास करून टेमघर सोनदेव टेमघर संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले. आज टेमघर संघासमवेत संघाचे करता धरता प्रिन्स ऑफ भिवंडी म्हटलं तर वावगं ठरणार आहेत. गोंडस बालाब चौधरी यांचे सुपुत्र युवा सेना अधिकारी ठाणे जिल्हा ग्रामीण रोहित चौधरी आज आवर्जून उपस्थित. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का? यस 2 धावा कंप्लीट. बघा 33 धावांचं लक्ष आणि कमालीची सुरुवात देखील झालेली आहे. कुठल्या प्रकारचे मोठे फटके नाहीत मात्र चांगली धावसंख्या उभारताना दोन्ही फलंदाज. एकंदरीत धावसंख्या होती ती 11. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात. येणारे चेंडू 18 विजयासाठी 22 धावांची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक. या सामन्यावर एक वेगळं साम्राज्य निर्माण करणारा संघ पाहतोय जय कालिका माता कालवार. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. वेलकम प्रवीणजी म्हात्रे. टेमघर गावचं फार मोठं नाव आहे. सुप्रसिद्ध युवा उद्योजक आहेत आणि सोनादेवी टेमघर संघाचे वेलकम रविकांतजी म्हात्रे. वेलकम अविनाशजी म्हात्रे पाटील आहे. वेलकम
फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नरेश बॅट्समन येतो दीपक. 33 कालिकमाता कालबार विपक्ष जोशी 11 भादवड्या 2 दिग्गजांमधून चालू सामना आपण विजय सलग 33 धावांचं चांगली कामगिरी करताना संघामधून आपण पाहतोय. चेंडूला फक्त थोडासा फ्लिक काढण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला जातोय. हलकासा अपील प्रश्न पंचांना विचारला, पंच मात्र संमत नाही. एकदा वेळ घेण्याची संधी झाली. धावसंख्या काढणे पूर्ण सरकली 16. विजयाचं लक्ष्य आहे 33 धावांचं. निम्मा पल्ला देखील पार झालेला आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. आणि बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय, जे आयोजन नियोजन पाहतोय, दमन दौरा 2023 या स्पर्धेसाठी काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईंट आहेत. चेंडूला शॉर्ट अँड फुलचा फटका प्रवीण मात्रेच्या बॅट मधून येतोय. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, तर दुसरी धाव घेताना प्रवीण हा फलंदाज नाहक बाद होतोय. बघा, कालवार संघाला कुठल्याही मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाहीये. सध्या एक चांगल्या सुस्थितीमध्ये कालवार संघ आपण पाहतोय. विजयासाठी फक्त आणि फक्त आता 16 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने या सामन्यामधून एक आपलं वेगळं साम्राज्य निर्माण करताना कालवार संघ पाहतोय. कुठल्याही मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही, फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे. नेक्स्ट बॅट्समन बाळा. बघा बाळा, तुमच्यासाठी देखील एक सोना संधी आहे. तुमचे परममित्र आहेत, तुमचे खंदे समर्थक आहेत. एकता सारंगवे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर, वेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक अमरजी पाटील ज्यांच्याकडनं तुम्हाला सोना संधी आहे. 2 चेंडू मधून उत्तुंग 2 षटकार आले तर 2222 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. टेक्निकल बॅट्समन आहे, अतिशय चांगला फलंदाज आहे. जय कालिकामाता कालबार संघाचा गोलंदाज देखील तितकाच महान गोलंदाज जग्गू. यस, व्हेरी नाईस. कमालीचा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका. जागेवरून चेंडूला फोर्स केला. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज बाळाच्या बॅट मधून अजून एक षटकार येईल का? पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. हा चेंडू देखील जाईल जाईल आउट ऑफ पार्क. अमर पाटील यांच्याकडनं 2222 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेले आहे. मानकरी देखील ठरला. संघाची धाव संख्या देखील वाढली 29. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर. आता मात्र जोशी येऊन भादवडा संघ जवळ कोमामध्ये. जवळ पराभवाच्या खाईमध्ये, कारण येणारे चेंडू 12 विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. मिशान 4 धावांची गरज आहे. काय कमालीची फलंदाजी. फलंदाज ट्रिपल चित बाद, दांडी गोल.
नेक्स्ट बॅट्समन संभाजी. बघा संभाजी हा देखील टेक्निकल बॅट्समन आहे. एकेरी दुहेरीसाठी अतिशय महत्वाचा फलंदाज आहे. षटक क्रमांक 3 सचिन गोलंदाज. पहिल्या चेंडू मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट ज्याने हाताला महत्वाचा फलंदाजीने बाद केला दीपक याला. नेक्स्ट बॅट्समन येतोय संभाजी. अतिशय चांगला फटका ऑन साइडचा. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? नकार दिला जातो. एकच धाव. बघा या स्पर्धेत कालवार संघाचा प्रवीणांना तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. तुमचा संघ क्वालिफाय झाला, अंतिम फेरीमध्ये दाखल झाला तर लकी गोंदे यांच्याकडे तुम्हाला शूज जाहीर झालेले आहेत. एडिडेस कंपनीचे वाटतं. लकी यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. चेंडूवर मोठा फटका. यास 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. काय कमालीची फलंदाजी. कुठेतरी संघटनेचा बेल देखील वाचवलाय. बाळा याने ऑल प्लॅट हार्ड जोशी 11 भादवाड अँड गुड लक जय कालिका माता कालवार. दोघांनी हस्त आंदोलन करायचंय. कालवार संघाचा कॅप्टन आपण जा. वेलकम गोपीनाथजी चौधरी. टेमघर गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक सोनादेवी टेमघर संघाचे सर्व आधारस्तंभ. वेलकम.